झी मराठी, मी मराठी असं म्हणत सुरुवात केलेल्या झी मराठीने एकामागून एक सुपरहिट मालिका दिल्या. पण गेल्या 2-3 वर्षापासून झी मराठीचा दर्जा घसरलेला पाहायला मिळतो. सध्या झी मराठीची कोणतीच मालिका टॉप 10च्या यादीत पाहायला मिळत नाही. ह्याच कारणामुळे सध्या काही नव्या धाटणीच्या मालिका झी वाहिनीने आणल्या आहेत. पारू, शिवा, नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवीन चांगला धडा या 4 मालिका सध्या चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. ह्यातील नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेचा TRP दिवसेंदिवस चांगला वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ही मालिका येत्या काही दिवसातच टॉप 10च्या यादीत पाहायला मिळेल अशी आशा आहे. तर झी वाहिनीच्या काही जुन्या मालिका आता खूपच कंटाळवाण्या झाल्या आहेत. खुद्द प्रेक्षक मालिका बंद करा अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. TRPच्या यादीत खूप तळाला असलेली 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसापासून मालिकेत नवनवीन पात्र घुसवून मालिकेला खतपाणी घातलं गेलं. पण आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची चर्चा सूत्रांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने खऱ्या आयुष्यात काही दिवसापूर्वीच लग्न केलं आहे. तर मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरे याने देखील लग्नगाठ बांधली आहे. झी मराठी वाहिनी एक उत्तम मालिका निर्माण करणारी वाहिनी म्हणून ओळखली जाते. मालिकेतील शीर्षक गीतापासून ते मालिकेतील प्रत्येक बारकाव्यात वाहिनी विशेष लक्ष घालत आहे. लवकरच झी वाहिनी पूर्वीप्रमाणे यश संपादन करेल अशी आशा व्यक्त होत आहे.